नमस्कार मित्रांनो, आम्ही आज मध्य प्रदेशमध्ये आहोत आणि नर्मदा नदीच्या दर्शनासाठी आलो आहोत. मित्रांनो, माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीही नर्मदा नदीचे दर्शन करू शकता. भारतातील 5वी सर्वात लांब नदी म्हणून या नदीला ओळखले जाते. इथेच बाजूला नर्मदा कुंडही आहे. तिथे भरपूर श्रद्धाळू स्नान करताना दिसतात व नर्मदा मातेचे दर्शनही घेतात. ही नदी इतर नद्यांच्या विरुद्ध दिशेने वाहते, म्हणजेच पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. मित्रांनो, नर्मदा नदीवर अनेक धरणे आहेत. त्यातीलच एक धरणाचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे. आता नदीमध्ये काही वेळेपुरता पाण्याचा प्रवाह बंद केला आहे, म्हणजेच धरणाचे दरवाजे बंद केले आहेत. कारण या वेळेत भाविक जास्त प्रमाणात स्नान करण्यासाठी येतात. या नदीचे पाणी पिण्यासाठीही गोड आहे. तुम्ही ते पूजेमध्ये गंगाजल म्हणूनही वापरू शकता. मित्रांनो, या नदीमध्ये वेगवेगळ्या रंगाचे दगड सापडतात. ते तुम्ही नर्मदेश्वर महादेव म्हणून पूजूही शकता आणि ते दगड स्वयंभू आहेत. नर्मदा मातेचे वाहन मगर आहे, त्यामुळे या नदीमध्ये जास्त खोल जाण्यास परवानगी नाही. मित्रांनो, मी दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.